विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, एकूणच 2025 साली राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा असणार आहे ती डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असणार आहे आणि त्या संदर्भात एक अत्यंत उत्सुकतेचा मुद्दा आपल्या सर्वांच्या मनात असेल तो म्हणजे नक्की या 2025 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणाऱ्या परीक्षेमध्ये जे प्रश्न असतील ते नक्की कशा प्रकारचे असतील, त्यांचं स्वरूप कसं असेल. आणि याबद्दल मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न, अनेक प्रकारच्या शंका ह्या निश्चित आहेत आणि आज आपण या सेशनमध्ये याविषयी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम हे जाणून घेऊयात की नक्की हे जे प्रश्नांचं स्वरूप आहे ते आपण का समजून घ्यायचं आहे किंवा त्यांचा अभ्यास का करायचा आहे हे समजून घेण्याची आवश्यकता काय आहे. पहिला मुद्दा तो म्हणजे हाच की मित्रांनो, डेफिनेटली तुम्ही 2025 साली जर तयारी करत असाल तर या 2025च्या परीक्षेची तयारी तुम्ही 2025 या वर्षात नक्कीच करणार नाही. तुम्ही 2025च्या या परीक्षेची तयारी करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती असेल? कालची. ती कालची होती. पण त्याच्यानंतर जर सर्वोत्तम वेळ कोणती असणार आहे? आज, आत्ता. आणि जर आत्ता आपण नाही सुरुवात केली तर डेफिनेटली 2025चं सुद्धा टार्गेट आपल्याला गमवावं लागेल. हे लक्षात घ्या. परीक्षेचा आवाका आणि त्यातही महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे की आपल्या स्वतःची आजची स्थिती काय आहे. मी कॉलेज अभ्यास करत असेल, माझ्याकडे किती वेळ उपलब्ध आहे. मी जॉब करत असेल, माझ्याकडे किती वेळ उपलब्ध आहे. अगदीच काय मी पूर्ण वेळ जरी अभ्यास करत असेल तरी माझ्याकडे किती वेळ उपलब्ध आहे. आणि निश्चितही तुम्हा सर्वांच्या मनामध्ये पहिल्या प्रयत्नात पहिलं यायचं हे स्वप्न जर असेल तर मित्रांनो, आत्ता किमान आत्ता तरी सुरुवात करण्याशिवाय पर्याय नाही. आणि मित्रांनो, जर आपल्याला त्या 2025च्या परीक्षेची तयारी आज सुरू करायची असेल तर जे पहिले सर्वात दोन महत्वाची कामं असतात त्यातलं एक आहे अभ्यासक्रमाचं विश्लेषण. आयोगाने तो आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. गंमत अशी आहे, अडचण अशी आहे, आपल्याला त्या 2025च्या राज्यसेवेची तयारी करण्याकरिता प्रश्नपत्रिका उपलब्ध नाही आहे. कारण ती पहिला असणार आहे. तो पहिलाच असेल ना की ज्या वर्षी पहिल्यांदाच आयोग आपल्या सर्वांची डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने परीक्षा घेणार आहे. आणि म्हणून मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं? ठीक आहे, लक्षात घ्या. अशा वेळेस आपल्याला अनेक जण सांगत असतात की अरे यूपीएससी प्रमाणेच तुमची परीक्षा असणार आहे. यूपीएससी प्रमाणेच खरंय का हे? बघूया मित्रांनो. अशा वेळेस आपल्या मनामध्ये समज, गैरसमज अनेक प्रकारचे असणार आहे. ज्याचा पहिला सगळ्यात महत्वाचा गैरसमज हा आहे की आपली परीक्षा ही यूपीएससी प्रमाणे काठिण्य पातळी यूपीएससी प्रमाणे असणार आहे. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. हे लक्षात घ्या, असं असणार नाही. यूपीएससी प्रमाणे सिलेबस आहे, यूपीएससी प्रमाणे पॅटर्न आहे, पण यूपीएससीचे पातळी किंवा काठिण्य पातळी एमपीएससी त्या ठिकाणी ठेवणार नाहीये. माननीय सदस्यांनी, अध्यक्ष महोदयांनी सातत्याने विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की ते म्हणजे आपण डेप्युटी कलेक्टर पासून खाली जे काही पद आहेत त्यांच्याकरता ही एक्झाम घेतोय. आणि जर याच प्रकारचा म्हणजे यूपीएससी प्रमाणे जर आपण सेम काठिण्य पातळी ठेवली तर मित्रांनो, त्या IAS मध्ये आणि डेप्युटी कलेक्टर मध्ये काहीतरी फरक आहे ना. आणि त्यामुळे अध्यक्षांनी, सदस्यांनी, त्या समितीच्या सुद्धा अध्यक्षांनी, मान्य अध्यक्षांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की असं होणार नाहीये. काठिण्य पातळी कमीच असणार आहे. बरं, हातच्या कंगणाला आरसा कशाला? तुम्हाला एक उदाहरण देतो. राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे त्याचा सिलेबस, त्याचा पॅटर्न हा यूपीएससी प्रमाणेच आहे. 2012-13 पासून ह्या पद्धतीनेच एमपीएससी सुद्धा परीक्षा कंडक्ट करत आली आहे. तुम्ही स्वतः काय करा, यूपीएससीचे पूर्व परीक्षेचे पेपर घ्या आणि एमपीएससीचा पूर्व परीक्षेचा पेपर घ्या आणि बघा काय समजेल तुम्हाला की एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेतली जे प्रश्न आहेत त्यांचं स्वरूप वेगळं आहे, त्याची काठिण्य पातळी वेगळी आहे. हे लक्षात घ्या. एमपीएससीचे प्रश्न हे जवळपास थेट असतात, मात्र यूपीएससीचे अनालिटिकल असतात. हा फरक आहे. जर आपल्याला ऑलरेडी आपल्याकडे हा पुरावा आहे तर आपण का घाबरायचं? ह्या गैरसमजाला बळी पडू नका. यूपीएससी प्रमाणे सिलेबस आहे, पण यूपीएससी प्रमाणे काठिण्य पातळी मात्र असणार नाही. हे समजून घेण्यासाठी आपलं आजचं सेशन आहे. अभ्यासाची दिशा, खोली, व्याप्ती. मित्रांनो, जोपर्यंत प्रश्न कसा पडणार आहे हेच माहिती नसेल, कसं अभ्यास करणार आपण, कशा प्रकारे अभ्यास करणार? हे बघा, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, इतिहास हा विषय कंबाईनच्या परीक्षेला आहे. इतिहास हा विषय राज्यसेवेला आहे, ऑब्जेक्टिव्हच्या सुद्धा. इतिहास हा विषय यूपीएससीला आहे.
इतिहास विषयामध्ये मुलं सेट आणि नेट उत्तीर्ण होतात. इतिहास या विषयामध्ये 10वी आणि 12वीचे पेपर निघतात. पण ह्या प्रत्येक परीक्षेमध्ये इतिहास हा विषय जरी समान असला तरी त्याचे प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे आणि प्रत्येक विद्यार्थी त्या त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करत असतो. म्हणून लक्षात घ्या, प्रश्नपत्रिका आपल्यासाठी समोर असणं फार गरजेचं आहे. त्या नसतील तर आपण अभ्यास कसा करणार? आणि तोच मुद्दा आहे मूल्यमापनासाठी. जोपर्यंत आपण स्वतःचं मूल्यमापन सातत्याने करून घेत नाही तोपर्यंत माझी दिशा योग्य आहे का, मी योग्य प्रकारे अभ्यास करतोय का, माझा अभ्यास होतोय का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळणार. वाचन होईल पण मूल्यमापन नाही होणार आणि मूल्यमापन नाही तर आपली दिशा आपल्याला तपासून पाहता येणार नाही. आणि ह्या सगळ्यांसाठी मित्रांनो आपल्याला प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे ना? मग आता करायचं काय? तर पहिला मुद्दा, एमपीएससीने आता राज्यसेवेची जी डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आहे ती 2025 साली पुढे ढकलली. पण एमपीएससीने आणखी काही परीक्षा आहेत बघा ज्यांची एक्झाम याच वर्षी ठरवलेला आहे घेण्याची डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने, आणि ते म्हणजे अभियांत्रिकी सेवा. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेचा सुद्धा त्यांनी पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह बनवला आणि त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार होणारी पहिली परीक्षा याच वर्षी आहे. आणि तुम्हाला माहिती असेल तर आयोगाने या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेसाठी जे प्रश्न आम्ही विचारणार आहोत किंवा परीक्षेचं स्वरूप विचारणार आहोत ते कसं असेल याचा एक नमुना दिलेला आहे. तर यात तुम्हाला समजेल बघा की बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षेमधील म्हणजे आता जी राज्यसेवा झाली पूर्व परीक्षा त्यातील त्यानुसार पारंपरिक व वर्णनात्मक स्वरूपात आहे की नाही आपला घेण्यात येणाऱ्या खालील परीक्षांकरिता कुठल्या अभियांत्रिकी सेवा, वैध मापनशास्त्र, अन्न व औषधी द्रव्य, प्रशासकीय सेवा या सगळ्या परीक्षांकरिता त्यांनी वर्णनात्मक परीक्षा ठेवलेली आहे राज्यसेवेची जशी असणार आहे त्या पद्धतीने. आणि मग त्यासाठी त्यांनी बघा इथे लिहिलंय स्पष्टपणे क्वेश्चन पेपर स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स काय असतील, कशा प्रकारे असेल ते म्हणजे देर आर 8 questions divided into 2 sections out of which 5 are attempted. 5 are to be attempted. 8 प्रश्न असतील त्यापैकी 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्या 5 प्रश्नांचं विभाजन 2 भागात असणार आहे. हे त्यांनी दिलेलं आहे आता आणि जे आपल्याला माहिती असायला हवं. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 आर कंपल्सरी. ते कंपल्सरी आहेत. पहिला आणि 5वा हे कंपल्सरी असणार आहेत कारण ते शॉर्ट नोट असतात ज्यामध्ये 1 2 3 4 5 असे प्रश्न विचारले जातात. ते कंपल्सरी असतात. ठीक आहे. द नंबर ऑफ मार्क्स कॅरीड बाय क्वेश्चन अँड सब क्वेश्चन इज इंडिकेटेड अगेन्स्ट इट. या ठिकाणी प्रश्न असेल या बाजूला तुम्हाला त्याचे मार्क्स असतील. त्यानंतर कीप इन द माइंड वर्ड लिमिट. काही ठिकाणी वर्ड लिमिट असेल जसं पहिला आणि 5व्या प्रश्नाला शॉर्ट नोटला वर्ड लिमिट असते 150 शब्दांची, ती तुम्हाला त्या ठिकाणी फॉलो करायची आहे. आणि मग त्यानंतर काही इन्स्ट्रक्शन तिथे दिलेले आहेत की तुम्ही प्रश्न कसे लिहिले पाहिजे. बघा त्यांनी काही उदाहरण दिले या ठिकाणी, मी तुम्हाला दाखवतो इथे. हे बघा पेपर 1 आणि पेपर 2 पहिला नंबरचा क्वेश्चन असेल त्यामध्ये शॉर्ट क्वेश्चन, शॉर्ट आणि शॉर्ट या पद्धतीने इथे शॉर्ट्स क्वेश्चन असतील. ठीक आहे. मार्क्स असतील 40. ठीक आहे. सॉल्व एनी 5 आउट ऑफ 7. तुम्हाला 7 वेगवेगळ्या प्रकारचं काय केलं इथे त्यांनी प्रश्न देणार आहेत. त्या 7 पैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत पण त्याला गुण मात्र त्या ठिकाणी 40 असणार आहेत. नंबर 2 क्वेश्चन नंबर 2 त्यामध्ये ए, बी आणि सी. ए जो क्वेश्चन आहे तो मात्र लॉंग आहे. लॉंग म्हणजे मोठा दीर्घोत्तरी स्वरूपात लिहायचा आहे. आणि सी जो आहे तो असणार आहे शॉर्ट क्वेश्चन, छोटा क्वेश्चन असणार आहे तो. या पद्धतीने मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 सेम, क्वेश्चन नंबर 3 सेम आणि 4 सेम हे असणार आहेत. आणि 5वा जो आहे तो प्रश्न क्रमांक 1 या पद्धतीनेच बघा इथे 7 प्रश्न असणार आहेत. त्यापैकी तुम्हाला फक्त 5 लिहायचे आहेत. मार्क्स असणार आहेत 40. आणि पुढे मात्र 6वा, 7वा आणि 8वा हे सगळे प्रश्न जे आहेत हे प्रश्न तुम्हाला एकसारखेच आहेत जसे दुसरा, तिसरा आणि चौथा आहे जिथे 2 लॉंग आहेत, 1 शॉर्ट क्वेश्चन असणार आहे. हे या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. आणि अशाच पद्धतीने मित्रांनो यूपीएससी सुद्धा परीक्षा घेते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे बघा हा सोशियोलॉजीचा क्वेश्चन पेपर आहे यूपीएससीचा. ठीक आहे. इथे सुद्धा बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे
आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की काय उत्तर लगभग 150 शब्दों में ना, इन अबाउट 150 वर्ड्स. फक्त इथं डिफरन्स काय, तिकडे एमपीएससी काय करणार आहे, 7 ऑप्शन देणार आहे, पैकी 5च लिहायचे. यूपीएससी याच्यामध्ये ऑप्शन देत नाही. ए बी सी डी आणि त्याचबरोबर इथे आहे ई. ठीक आहे, हा ई, हे असे ई 1 2 3 4 5 असे प्रश्न त्या ठिकाणी असतात. आणि तुम्हाला या ठिकाणी बघा इथे मार्क्स दिलेले आहेत 10 गुणिले 5 बरोबर 50. या पद्धतीने तुम्हाला हे लिहायचं आहे. आणि पुढे मात्र बघा तुम्हाला दिसेल इथे की एमपीएससीचा जो पॅटर्न आहे यूपीएससी प्रमाणेच आहे. जसं की फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 ए बी आणि सी, यातला सी जो आहे तो आहे 10 मार्काला, हे 20-20 मार्काला आहे. ठीक आहे, 20-20 आणि 10 म्हणजे हा लॉंग क्वेश्चन आहे, हा लॉंग क्वेश्चन आहे, हा शॉर्ट क्वेश्चन आहे. यूपीएससी प्रमाणेच त्या ठिकाणी काय केलंय, पॅटर्न ठेवलाय, पण गुणांचं वितरण वेगळं आहे. इथे एका म्हणजे क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्याला 50 गुण आहेत, तिकडे मात्र 40 गुण आहेत. 40 गुण आहेत तिकडे. अशा पद्धतीने त्यांनी ठेवलेलं आहे. आणि या स्वरूपात जर बघितलं आपण तर हा सगळा पेपर मग एक ऑप्शनल असेल. ठीक आहे, बघा हे या इथे तुम्हाला दिसेल म्हणजे अगदी स्पष्ट स्वरूपात हा पेपर 2 आहे सोशियोलॉजीचा. सेम क्वेश्चन नंबर 1 त्यामध्ये ए बी सी डी ई, क्वेश्चन नंबर 2 ए बी आणि सी, हा सेम पॅटर्न आहे पण गुणांचं स्वरूप वेगळं आहे. ऑप्शन्स एकामध्ये असणारे वेगळे आहेत. पहिल्या पेपरमध्ये बघा, पहिल्या क्वेश्चन मध्ये यूपीएससी फक्त 5च देते, सगळे सोडवावे लागतात. एमपीएससी 7 देणार आहे, 5 सोडवायचे आहेत. फरक लक्षात येतोय तुमच्या? हे बघा. दुसरं मी तुम्हाला आणखी एक मुद्द्याबद्दल चर्चा करणार आहे. हा तर झाला एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, 2012-13 पर्यंत एमपीएससीची जी परीक्षा होती ती डिस्क्रिप्टिव्ह होती. त्याचे सुद्धा पेपर्स अवेलेबल आहेत मित्रांनो, त्याचे सुद्धा पेपर्स अवेलेबल आहेत. हा बघा, हा मराठीचा पेपर आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2006, हा मराठीचा क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तिथे बघा असायचा निबंध विचारला जायचा पूर्वी. तर निबंधाचं स्वरूप कसं होतं बघा, संगणक साक्षरता काळाची गरज, माझी अविस्मरणीय सहल, नको त्या परीक्षा, वृद्धाश्रमातील वृद्धेचे मनोगत, प्रदूषणाचा भस्मासूर, अशा प्रकारे हे प्रश्न विचारले जायचे. आता सुद्धा निबंध आहेच आहे, निबंध विचारला जातो. ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा निबंध आहे. थोडंसं त्याचं स्वरूप बदललंय की नाही, याचं एवढं साधं सोपं नाहीये. पण यूपीएससीचं जर तुम्ही बघितलं तर ज्याची आपण आता त्या ठिकाणी चर्चा करत होतो, तर तुम्हाला मी यूपीएससीचा निबंधाचा पेपर दाखवतो. हे बघा, निबंध एसे सेम असणारे एमपीएससीचा सुद्धा, पण काठिण्य पातळी किती डिफिकल्ट असते बघा ना तुम्ही. आता हा पेपर आहे यूपीएससीचा या वर्षीचा. निबंधाचा टॉपिक बघा, थिंकिंग इज लाईक अ गेम, इट डज नॉट बिगिन अनलेस देअर इज अन ऑपोजिट टीम. म्हणजे एखादं कोटेशन देतील आणि त्यातून तुम्हाला ते डेसिफायर करायला लावतील. बघा ना पुढचं बघा, विजनरी डिसिजन मेकिंग हॅपन्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ इंट्युशन अँड लॉजिक. नॉट ऑल हू वॉन्डर आर लॉस्ट. Inspiration for creativity springs from the effort to look for the magical in the mundane. आता हे टॉपिक जे आहे ते समजून घेण्यासाठी फार फार प्रयत्न अभ्यास करावा लागतो. एवढी डिफिकल्टी लेवल एमपीएससी कधीच ठेवणार नाहीये. मी तुम्हाला आत्ताच त्याचं उदाहरण त्या ठिकाणी दाखवलं की बघा ना काय विचारलं जातंय, संगणक साक्षरता, नको त्या परीक्षा. मी असंही म्हणणार नाही की एवढं सोपं असणार आहे एमपीएससी स्वरूप आता नाही, पण मध्यम मार्ग असेल. मध्यम मार्ग असेल, आपण तयारी चांगलीच करूया, पण घाबरायचं नाहीये, हे लक्षात घ्या. घाबरायचं नाहीये त्या ठिकाणी की फार डिफिकल्ट असणार आहे का, हे जमणारच नाहीये का, तर असं बिलकुल त्या ठिकाणी नाहीये. आणि अगदी याच्यामध्ये जर तुम्हाला काही मी त्या ठिकाणी तिथे जर पेपर काही दाखवले, म्हणजे अगदी या जीएसचे आपण काही बघूयात बघा. 2012 पूर्वी 2000, हे बघा. आता हा एक क्वेश्चन पेपर मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, क्वेश्चन पेपर आहे, हा 2006चा क्वेश्चन पेपर आहे मुख्य परीक्षेचा. मी थोडंसं तुम्हाला आणखी एक 10-12च्या काळातला दाखवतो. हे बघा, हा 2010चा GS 1चा क्वेश्चन पेपर आहे. पारंपरिक स्वरूप होता. बघा, इतिहासाचा प्रश्न आहे हा. राजाराम मोहन रॉय यांच्या सामाजिक व धार्मिक सुधारणा सांगा. सातवाहन काळातील सामाजिक स्थितीचे वर्णन करा. सतीप्रथा व सतीप्रथा बंदी कायद्याबद्दलची माहिती सांगा. 1857च्या उठावांची परिणामांची चर्चा करा. साधे सोपे प्रश्न होते. आता एवढे सोपे असतील का? बिलकुल नाही.
पण ते एवढे डिफिकल्ट असणार नाही आहेत की जिथे युपीएससी प्रमाणे ते विचारलं जाईल. मित्रांनो, मला या आजच्या ह्या सेशनमधून तुम्हाला हेच सांगायचं होतं की घाबरू नका, लक्षात घ्या, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घ्या आणि त्यानुसार तयारी करा. स्वतःमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण कुठल्याही पद्धतीने एमपीएससीच्या त्या पॅटर्नला कमी लेखणार नाहीये. आपण खूप चांगल्या पद्धतीने तयारी करणार आहोत, जेणेकरून आपल्याला युपीएससीचीही त्या ठिकाणी तयारी व्हावी आणि तुम्ही घवघवीत यश मिळवावं युपीएससी मध्ये सुद्धा. पण हे नेहमी लक्षात ठेवा, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असणार आहे की जिथे एमपीएससीच्या एकूण काठिण्य पातळीचा जर विचार केला तर मित्रांनो तो कमीच असणार आहे. ओके, आणखी तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील, काही बोलायचं असेल, काही विचारायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही आमच्या ह्या ॲपवरती तुम्ही कनेक्ट होऊ शकता. हे डाउनलोड करा, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या नावाने तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये तुम्ही सर्च करू शकता. त्यात तुम्हाला हे ॲप मिळेल आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे फ्री कोर्सेस आहेत, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. आणखी एक वे आहे, खालती फोन नंबर्स आहेत, टेलिग्रामची चॅनलची लिंक आहे, तिथूनही कनेक्ट होऊ शकता. तेव्हा भेटूयात पुन्हा एकदा अशाच काही शंका तुमच्या निरसन करण्यासाठी. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.